कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शांती। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या लोकोत्तर लोकविलक्षण कृतीचं
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि 13व्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे. यामध्ये ज्ञानी पुरुष कसा असतो, त्या ज्ञानी पुरुषाच्या लक्षणाचा विचार आपला चाललेला आहे. काही कृती पाहून त्याच्या ठिकाणी असलेलं ज्ञान आपल्याला जाणून घेता येतं. त्या संबंधातला जो विचार आहे तो करत असताना भगवंताने अमानित्वम, अदंभित्वम, क्षमा, अहिंसा, आर्जव इत्यादी अनेक गोष्टी सांगितल्या आणि भगवान पुढे असं म्हणतात की अर्जुना, अशा विस्ताराने ज्याचे वागण्याचे प्रकार आहे तो ज्ञानरूप संपत्तीचा स्वामी आहे असं जाण. आणि आता अलौकिक असलेलं ज्ञानाचं लक्षण मी तुला सांगेन ते ऐक. आणि 9व्या श्लोकापासून पुढे त्या ज्ञानी महात्म्याचं अलौकिक लक्षण सांगतात. असक्तिरणभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु नित्यंच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पुत्र, स्त्री, गृहादिकांच्या प्रेमाचा अभाव ज्याच्या ठिकाणी आहे, ममतेचा अभाव ज्याच्या ठिकाणी आहे, आणि तसंच इष्ट आणि अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता अखंड चित्ताचं समत्व असणे म्हणजे हर्ष विषाद शून्य चित्त असणे ही ज्ञानी महात्म्याची असलेली खूण आहे, त्याचं लक्षण आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अहंता ममता नाही आणि इष्टप्राप्ती झाली तरी जो संतुष्ट होत नाही, हर्षाला प्राप्त होत नाही, किंवा अनिष्टाची प्राप्ती झाली तर जो विषादाने युक्त होत नाही, असा जो महात्मा आहे तो ज्ञानी आहे, असा याचा अर्थ जाणायचा आहे. मग यावरती व्याख्यान करत असताना स्वामीजी म्हणतात, धर्मशाळे मजी वाट सरू राही, तैशा परी देही उदासजो, चालू जाता वाटे भेटे वृक्ष छाया, घरावरी माया तेवढीच. म्हणजे या देहावर जो अशा प्रकारचा उदास असतो, कशा प्रकारचा की जसा एखादा प्रवासी मनुष्य मुक्कामाच्या जागेवर बसलेला आहे पण त्याला त्या जागेविषयी किंचित सुद्धा आसक्ती नसते. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा या संबंधामध्ये खूप सुंदर एक अभंग आहे. कसं जगावं, मानवी जीवनामध्ये वाटचाल कशी असावी ते खूप सुंदर रीतीने समजावून सांगितलं आहे. नाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. अर्थात पक्षी जे आहेत एखाद्या अंगणामध्ये धान्य कण पाहून त्या ठिकाणी उतरतात, ते धान्य कण वेचतात, पण या ठिकाणी आपल्याला धान्य मिळालंय म्हणून जसे त्या ठिकाणी आसक्त होऊन राहत नाहीत, त्याच ठिकाणी राहत नाहीत, तर धान्य कण वेचल्यानंतर खाल्ल्यानंतर उडून जातात. या पक्ष्यांप्रमाणे मानवाने संसारामध्ये असावं, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. असं निरासक्त भावनेने जोपर्यंत प्रारब्ध कर्म आहे तोपर्यंत माणसाने या संसारामध्ये राहावं. किंवा जो माऊलींनी आता या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे तोच दृष्टांत नाथ महाराज पुढे देतात. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठवणी गेला, तैसे असावे संसारे, जोवरी प्राचीनाची दुरी. प्रवासी जसा प्रवास करत असताना राहण्याकरता मुक्कामाकरता एखाद्या धर्मशाळेमध्ये आला, धर्मशाळेत त्याने मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा तो पुढे निघून गेला. मग त्या धर्मशाळेविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये जशी आसक्ती नसते त्याप्रमाणे देहाच्या विषयी जो निरासक्त झालेला असतो तो ज्ञानी समजावा.
भक्तांचं लक्षणच असं दिलेलं आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. भक्त असे असतात की जे देहाच्या विषयी निरासक्त झालेले असतात, उदासीन झालेले असतात. एकंदरीत 3 भावना आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. एक भावना आहे ग्राह्य भावना, म्हणजे अपेक्षेची भावना. दुसरी भावना असते त्याज्य भावना, सोडण्याची भावना. आणि तिसरी भावना असते, तिला उदासीन भावना असं म्हणतात. म्हणजे एखादा मणी जर आपण पाहिला तर तो मणी घेण्याकरता एकाची अपेक्षा असते की हा मला मिळावा. दुसरा असा असतो की हा मिळावा ही अपेक्षाही त्याच्या ठिकाणी नसते, किंवा तो नको असं त्याला वाटत असतं. म्हणजे एकाच्या ठिकाणी ग्राह्य भावना, एकाच्या ठिकाणी त्याज्य भावना. पण तिसरा तटस्थ एखादा माणूस असा असतो की ग्राह्य आणि त्याज्य या उभयविध भावनांनी तो रहित असतो. त्यामुळे त्याची जी भावना आहे त्याला उदासीन भावना म्हणतात. उदाहरण असं दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा मनुष्य रस्त्याने जात असेल आणि मध्ये जर काकाविष्ठा पडली तर त्या काकाविष्ठेविषयी त्याच्या ठिकाणी ग्राह्य भावनाही नाही, त्याज्य भावनाही नाही, तर उदासीन भावना जशी असते त्याप्रमाणे. किंवा दुसरं उदाहरण देतात, चालू जाता वाटे भेटे वृक्ष छाया, घरावरी माया तेवढीच. किंवा मार्गाने जात असताना मध्ये झाडाची सावली मिळाली तर त्या प्रवाशाला त्या सावलीविषयी जशी आसक्ती नसते. तो काही वेळ सावलीखाली बसतो, पण जाताना तिचा त्याग करून निघतो. तितकीच त्या ज्ञानीपुरुषाची घरावर आसक्ती नसते. प्रारब्धवशात त्या घरामध्ये तो राहतो, परंतु प्रारब्ध संपल्यानंतर त्याचा तो त्याग करून जातो. किंवा देहाबरोबरच सावली असते, परंतु ती आहे हे जसं लक्षात देखील राहत नाही, त्याप्रमाणे तो स्त्रीविषयी जो निरासक्त असतो, म्हणजे त्याला आसक्ती नसते. आणि मुलं बाळं जी झालेली आहेत ते देखील आपल्या आश्रयाखाली प्रवासी माणसाप्रमाणे काही काळ राहण्याकरता आलेली आहेत. जणू काही गुरं गाई वगैरे जे वृक्षाखाली बसलेले आहेत त्याप्रमाणे असं समजतो. म्हणजे ते पशु उठला असता वृक्षाचा त्याग करून इकडे तिकडे निघून जातात. त्याप्रमाणे मुलाबाळांचं प्रारब्ध संपताच ते आपल्याला सोडून जाणारच. उठून जाणाऱ्या गुरांविषयी वृक्षाला जशी आसक्ती नसते, तसा आपला त्याग करून जाणाऱ्या मुलाबाळांविषयी त्या ज्ञानाच्याही अंतःकरणामध्ये आसक्ती नसते. किंवा पुढे सांगतात, वाटे वाट सुरू जैसा साक्षीभूत तैसा अनासक्त ऐश्वरी जो. म्हणजे जो संपत्तीमध्ये असताना असा वाटतो की वाटेने जाताना एखाद्या वाटसरूने जणू काही आपल्या प्रवासाचा पुरावा म्हणून एखादी खुणेची वस्तू साक्षी करून ठेवावी आणि पुढे निघून जावं. म्हणजे सीतेने देखील लंकेला जात असताना जसे खाली अलंकार टाकले होते ना पुरावा म्हणून, त्याप्रमाणे. मग त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष देखील संपत्तीमध्ये असतानाच त्याने आपल्या संपत्तीला साक्षी करून ठेवलेलं असतं. देहपात झाल्यानंतर तो ज्ञानी आपल्या मोक्ष मार्गाने सरळ निघून जातो आणि त्याची ती संपत्ती आपल्या पश्चात अमक्याची आहे किंवा अमक्याची ही संपत्ती आहे हे दाखवण्याकरता जिथल्या तिथेच त्याच्या आयुष्याने उपलक्षित म्हणजे साक्षी म्हणून राहत असते. किंवा याचा दुसरा अर्थ असा या अभंगाचा की ज्ञानी पुरुष संपत्तीमध्ये असूनही आयुष्य मार्गाने जात असताना त्याने स्वतःला त्या संपत्तीचा कर्ता किंवा भोगता करून न ठेवता अनासक्त द्रष्टा किंवा साक्षी म्हणून करून ठेवलेलं असतं.
म्हणजे संपत्ती आहे, परंतु संपत्तीचा तो काही करता भोगता राहत नाही, तर तो अनासक्त द्रष्टा राहत असतो. म्हणून संपत्ती असली काय आणि नसली काय, आली काय गेली काय, पण तिचा तो नाटकातील दीपाप्रमाणे असंग रूपाने प्रकाशक म्हणजे साक्षी असतो. म्हणजे त्या संपत्तीपासून होणारे जे सुखदुःख आहेत ना, त्यांच्याविषयी तो उदासीन असतो, साक्षी असतो. म्हणजे तो जो आहे, या अभंगाचा अर्थ बघा की संपत्तीमध्ये जरी असेल तरी असं वाटतो की जसं काही मार्गाने जाणाऱ्या एखाद्या वाटसरूने आपल्या प्रवासाचा पुरावा म्हणून एखादी ठेवलेली खुण्याची वस्तू आहे. हा आला होता आणि याची ही संपत्ती आहे असं फक्त लोक पाठीमागे म्हणतात, परंतु तो त्या संपत्तीविषयी आसक्त नसतो. त्यामुळे हे अमुकानेच घेतलं पाहिजे, अमुकानेच यावर अधिकार गाजवला पाहिजे वगैरे काही त्याच्या अंतःकरणामध्ये ती अपेक्षा नसते. तो तशी काही तरतूदही करून ठेवत नाही. किंवा संपत्ती आली काय गेली काय, ज्याप्रमाणे लाईट हा फक्त साक्षी आहे, प्रकाशक आहे, त्याप्रमाणे तो त्या संपत्तीविषयी फक्त साक्षी प्रकाशक असतो. तो आसक्ती धरून नसतो. किंवा फार काय सांगावं तर पिंजऱ्यामध्ये पोपट जसा असतो त्याप्रमाणे वेदाज्ञेला तो घाबरून असतो. म्हणजे वेदाज्ञेच्या विरुद्ध वागल्यास आपला अधःपात होईल अशी त्याला भीती असते, वाटते. आणि म्हणून वेदविधीप्रमाणे तो गृहस्थाश्रमात राहतो, त्या स्त्री पुरुषांचं पालन पोषण करतो आणि योग्य वेळेला विषय सेवनही करतो, पण सर्व काही जे ते विधीपूर्वक करत असतो. कारण विधीने सेवन विषय त्यागाते समान असं संतांनी सांगितलेलं आहे. विधीपूर्वक केलेलं विषयांचं सेवन हे त्यागाप्रमाणेच आहे. त्यामुळे तो गृहस्थाश्रम हे करतो, सर्व आपल्यावरती असलेल्या ज्या जबाबदारी आहेत त्या व्यवस्थित रीतीने पार पाडतो, पण ते पार पाडत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही आसक्ती नसते. केवळ वेदाज्ञ आहे, प्रजातंतु मा व्यवच्छेदसी ही अशी वेदाज्ञ असल्यामुळे त्या वेदाज्ञेचं परिपालन करण्याकरता म्हणूनच तेवढं तो काही करतो. एरवी ज्याला स्त्री, घरं, मुलं बाळं यांच्याविषयी प्रेम नसतं, तो पुरुष ज्ञानाची जननी आहे असं समज, म्हणजे निरासक्त भाव ज्याच्या ठिकाणी आहे तो पुरुष ज्ञानी आहे असं समज. किंवा सांगतात, महासागर जसा ग्रीष्म ऋतूमध्ये आणि वर्षा ऋतूमध्ये सारखाच भरलेला असतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी इष्ट आणि अनिष्ट हे सारखेच असतात तो ज्ञानी आहे. किंवा उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 काळ क्रमाने उत्पन्न झाले तरी पण सूर्य जसा 3 प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे व्यवहारामध्ये एखादी प्रिय व्यक्ती भेटली, मनाप्रमाणे काही घडलं किंवा हवे ते भोग मिळाले म्हणजे हे अनुकूल झालं, किंवा याच्या उलट काही घडलं म्हणजे अप्रिय व्यक्ती भेटली, मनाप्रमाणे नाही घडलं, अपेक्षित भोग नाही मिळाले, तरी या दोन्ही परिस्थितीमध्ये, या दोन्ही परिस्थितींपासून होणाऱ्या सुखदुःखांच्या विषयी त्या ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये संतोष किंवा विषाद असा भेद निर्माण होत नसतो. उदाहरण देतात, आकाशाप्रमाणे इष्ट आणि अनिष्ट विषयीचं साम्य जिथे कमी पडत नाही तिथेच मूर्तिमंत ज्ञान आहे असं ओळख. आकाशामध्ये धूळ असली तरी आकाशाला त्यापासून दुःख नाही, आणि धूळ नसली तरी आकाशाला त्यापासून सुख नाही आहे. मग असं आकाशाप्रमाणे इष्ट अनिष्ट विषयाचं साम्य ज्या ठिकाणी कधीही कमी पडत नाही तो ज्ञानी आहे असं समज. अजून पुढे सांगतात, मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम आरतीर जनसंसदी. म्हणजे ज्ञानी पुरुष ओळखण्याचं अजून काय लक्षण आहे का? आहे. कोणतं आहे? तर भगवंता वाचून दुसरी गती नाही
अशा अनन्य योगाने माझ्या ठिकाणी जो अव्यभिचारिणी म्हणजे न बदलणारी, परिवर्तन न होणारी किंवा निष्काम अशी भक्ती जो करतो, ज्याला एकांत जागेमध्ये राहणं आवडतं आणि ज्याला जनसमूहाची आवड नसते, असा जो आहे तो ज्ञानी पुरुष आहे असं समज. यावर व्याख्यान करतात. पार्था जया लागे मजविण साच, गोमटे नाहीच दुजे काही. काया वाचा मने शपथ ही एक, वाटजे आणिक देखतीना. म्हणजे आणि माझ्या वाचून दुसरं काहीच चांगलं नाही, असा ज्या माझ्या चांगलेपणाविषयी ज्याचा निश्चय झालेला आहे. म्हणजे भगवंताच्या चांगलेपणाविषयी निश्चय झाल्यामुळे देवा वाचून दुसरं काहीच चांगलं नाही आहे हे त्याला माहिती पडलेलं असतं. मग शरीर, वाणी आणि मन यांनी केलेल्या निश्चयाचा भक्तिकोश त्यांनी प्यायलेला असतो आणि त्यामुळे शरीर हे माझी सेवा भक्ती, वाणी नामभक्ती आणि मन ध्यानभक्ती हे यावत जीव करत असतात. म्हणजे त्याच्या इंद्रियाकडनं शरीराने देवाची सेवा होते, वाणीने त्याचं नामसंकीर्तन होतं देवाचं, आणि मनाने देवाचंच ध्यान होतं. आणि हे तिघे देखील म्हणजे शरीर, वाणी आणि मन हे संकट काळी एका भगवंता वाचून दुसऱ्या कुणाचीही वाट बघत नाहीत. म्हणजे असा जो ज्ञानी भक्त आहे ना, त्यावर जर कदाचित काही संकट ओढवलंच तर त्या संकटातून तो पार होण्याकरता अन्य कुणाचीही अपेक्षा करत नाही, फक्त एका देवाचीच अपेक्षा करत असतो. किंबहुना फार काय सांगावं, ज्याचं अंतःकरण माझ्याशी संलग्न झालंय त्याने स्वतःला आणि मला झोपण्याकरता एकच अंथरूण केलंय, म्हणजे माझ्याशी ऐक्य केलेलं आहे. उदाहरण देतात, पती पुढे जाताना त्या पतिव्रता स्त्रीच्या शरीरात आणि मनात जसा संकोच नसतो, त्याप्रमाणे त्या पतिव्रतेप्रमाणे जो माझ्याशी अनन्य भावाने अनुसरला आहे, किंवा गंगेचं पाणी समुद्रात मिळूनही पुन्हा मिळतच असतं, त्याप्रमाणे जे मी होऊनही सर्व भावाने माझं भजन करतात, किंवा सूर्याच्या उदयाबरोबर उदय व्हावा आणि सूर्याच्या अस्ताबरोबर आपणही जावं, हे स्वतःचं विकलेपण प्रभेलाच जसं शोभतं, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर पाणीच कौतुकाने हलत असतं, परंतु लौकिक दृष्टीने लोक त्या पाण्याच्या हालचालीलाच लहरी, लाट, तरंग असं म्हणतात, परंतु वस्तुतः ते कसं आहे तर ते पाणीच आहे ना. मग त्याप्रमाणे माझ्याशी जो अनन्य आहे आणि माझ्याशी एकरूप झालेला असूनही मलाच भजनाकरता स्वीकारतो, तोच पुरुष आकार धारण केलेलं ज्ञान आहे असं समज. म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहे तो पुरुष असं समज. पुष्करादी तीर्थ, गंगादी नद्यांची पवित्र तीर, नैमिषारण्यादी शुद्ध तपोवन आणि हिमालयादी पर्वतांचे कडे ज्याला राहण्याकरता आवडतात, पर्वताच्या कुशीतील विवर, सरोवरांचे परिसर यांचा जो आवडीने आश्रय करतो, परंतु जो गावात येत नाही आणि ज्याचं एकांतावर फार प्रेम असतं, ज्याला समाजाचा कंटाळा असतो, तो मनुष्य रूपाने ज्ञानाची मूर्ती आहे असं जाण. हे चांगल्या बुद्धीचे अर्जुना, ज्ञानाचा यथार्थ निश्चय होण्याकरता आणखी देखील पुन्हा ज्ञानाची लक्षणं सांगतो. काय आहेत तर ते सांगतात. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा.
ज्ञानाचा यथार्थ निश्चय होण्याकरता त्या ज्ञानाची आणखी लक्षणं अशी आहेत की अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नित्यस्थिती असणं एक, तत्वज्ञानाचा अर्थ असलेला जो परमात्मा त्याचं अपरोक्ष ज्ञान असणं, किंवा तत्वज्ञानाचा अर्थ म्हणजे प्रयोजन जो मोक्ष आहे त्याचा अनुभव असणं, यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. आणि याहून विपरीत जे आहे ते अज्ञान आहे असं चिंतन सांगतात. म्हणजे आता ज्ञानाची मूर्ती कोण आहे ते या अगोदर सांगितलं, आणि आता ज्ञान म्हणजे काय आहे ते सांगतात. ज्ञान आणि अज्ञानाची मीमांसा या ठिकाणी केली जात आहे. यावर स्वामी व्याख्यान करत असताना म्हणतात, तरी जेणे ज्ञाने येई प्रत्ययासी परमात्मा ऐसी वस्तू एक, तया शुद्ध ज्ञाना वाचोणी आणिक भवस्वर्गादिक लाभे जेणे. म्हणजे तरी परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि या एका ज्ञाना वाचून इतर जे इह परलोकांचे ज्ञान आहेत ते अज्ञान आहेत असा ज्याच्या बुद्धीने निश्चय केलेला आहे. मग म्हणून या तुच्छ लेखी जो स्वर्गास प्रपंचाची भाख नावडे ज्या, सद्भावे तो पार्था नित्य परिपूर्ण राहिला रंगून आत्मज्ञानी. म्हणजे स्वर्गाला जाणं हे सोडून देतो, तो इहलोकातील संसाराविषयी कान झाडतो, त्याची गोष्टच ऐकत नाही. आणि आत्मज्ञानामध्ये मात्र हेच काय ते जगात चांगलं आहे अशा भावनेची बुडी देतो, आणि त्यातून त्याची सद्भावना ही पुन्हा वर येतच नाही. मग मोडलेल्या किंवा पुसट वाटा आणि आडवाटा या तीन प्रकारच्या, मोडलेली वाट, पुसट वाट आणि आडवाट यांचा विचार करून जसं पुढे नीट राजमार्गाने जायचं असतं त्याप्रमाणे इतर सर्व ज्ञानांच्या बाबतीमध्ये तो करतो. ती सर्वच देहादी अनात्मविषयक जे ज्ञान आहेत तो म्हणजेच आडमार्ग आहे आणि पुसट मार्ग आहे असा विचार करून त्या सर्वांना तो एक बाजूला सारतो आणि मनाला व बुद्धीला आत्मज्ञानाकडे तो सारखा प्रवृत्त करत असतो. म्हणजे देहादी अनात्मविषयक जे ज्ञान आहे तो आडमार्ग आहे आणि पुसट मार्ग आहे अशी त्याची भावना असते. असो, तो म्हणतो की हे एक आत्मज्ञान जे आहे तेच खरं प्रमाज्ञान आहे आणि इतर देहादी विषयांचं जे ज्ञान आहे ते भ्रमज्ञान आहे. आणि अशा निश्चयाकरता त्याची बुद्धी जी आहे ती मेरू पर्वतासारखी अचल असते. मग असा ज्याचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या दारात आकाशातील ध्रुवदेव जसा आढळ आहे त्याप्रमाणे आढळ होऊन राहिला आहे, अर्जुना त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. किंबहुना ज्याच्या ठिकाणी आत्मनिश्चय आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. म्हणून जिथे आत्मनिश्चय आहे तिथेच अध्यात्म ज्ञान आहे. या माझ्या व्याप्तिग्राहक बोलण्यामध्ये अन्यथा असं काही नाही, म्हणजे खोटं काहीच नाही आहे. जिथे आत्मनिश्चय आहे त्या ठिकाणीच ज्ञान असतं हे निश्चित आहे. कारण आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य या श्रुतीने आत्मज्ञानाकरता श्रवण व मनन आत्मनिश्चयाकरता निदिध्यासन सांगितलेलं आहे. म्हणजे आत्मज्ञानाकरता श्रवण सांगितलेलं आहे आणि मनन हे आत्मनिश्चयाकरता सांगितलेलं आहे आणि याकरताच निदिध्यासन देखील सांगितलेलं आहे. म्हणून जिथे आत्मज्ञान आहे तिथे अनात्मज्ञान निवृत्तीपूर्वक आत्मनिश्चय हा निश्चित असतो आणि यामुळे या व्याप्तीमध्ये दोष येत नाही. म्हणून ज्याचं मन अध्यात्म ज्ञानामध्ये निश्चयाने स्थिर झालेलं आहे तेव्हाच ते ज्ञान तो आहे
आणि तो म्हणजे मी आहे, अर्थात ब्रह्म आहे, असं भगवान सांगतात. जयाचा निश्चय अध्यात्माच्या द्वारी, स्थिरावे अंबरी ध्रुव जैसा, तयाची या ठाई शुद्ध ज्ञान पाही, पार्था बोल नाही अन्यथा. ठीक. मग पुढे सांगतात, जे अपरोक्ष ज्ञान या मनाच्या अध्यात्मनिष्ठेने होतं ते केवळ शब्दाने होत नाही. आणि ते मन अध्यात्मनिष्ठ होताच अपरोक्ष ज्ञान होतं. आणि म्हणून अपरोक्ष ज्ञान आणि मनाची अध्यात्मनिष्ठा यांची योग्यता ही सारखीच आहे. कारण मनाची अध्यात्मनिष्ठा आणि आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान यांची समव्याप्ती असल्यामुळे दोघंही एकदमच निर्माण होत असतात. स्थिरावता मन कैसी स्थिती होय, तयाचा प्रत्यय ज्याचा त्यासी, स्थिरावले मन तरीच तीकडे, एरवी आकळे बोलासी का. मन स्थिर झाल्यानंतर कशी स्थिती होते हा ज्याचा त्यालाच अनुभव आहे. स्थिरावलेल्या मनाची स्थिती काय असते ही जर इतरांना कळाली असते तर ती बोलता आली असते, परंतु ते बोलून दाखवता येत नाही. म्हणून जे अपरोक्ष ज्ञान हे अध्यात्मनिष्ठेनं होतं ते केवळ शब्दाने होत नाही. ते मन अध्यात्मनिष्ठ झाल्यानंतरच ते अपरोक्ष ज्ञान होतं. आणि म्हणून अपरोक्ष ज्ञान आणि मनाची अध्यात्मनिष्ठा यांची योग्यता ही सारखी असते असं सांगितलं जातं. पुढे सांगतात की शुद्ध तत्वज्ञान जे एक फळ प्रसवत असतं त्या ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी सरळ पोहोचते. शुद्ध ज्ञान कशाला प्रसवतं? मोक्षाला प्रसवतं, परब्रह्म स्वरूपतेला प्रसवतं. मग तिथपर्यंत ज्याची दृष्टी सरळ पोहोचते. एरवी परमात्मा आहे असं अनुभवाला आलेल्या ज्ञानाने नास्तिकतेची वृत्ती जरी नास्तिकतेची निवृत्ती जरी झाली तरी सुद्धा ज्ञेय जो परमात्मा आहे ना तो मीच आहे अशा अखंडाकार मनोवृत्तीने त्याचं प्रत्यक्ष झालेलं नसतं. तर केवळ शब्द प्रमाणापासून परोक्ष ज्ञान होऊनही तो खरा ज्ञान लाभ झाला असं मात्र म्हणता येत नाही ना. म्हणजे काय होतं, परमात्मा आहे असं ज्ञान झालं की त्यामुळे परमात्मा नाही असं जे नास्तिकतेचं मत आहे ते नष्ट होतं. परंतु जो ज्ञेय परमात्मा आहे तो ज्ञेय परमात्मा म्हणजे मीच आहे असं अखंडाकार मनोवृत्तीने त्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालेलं नसतं ना. तर केवळ शब्द प्रमाणापासून परोक्ष ज्ञान झालेलं असतं. त्यामुळे तो खरा ज्ञान लाभ झाला असं म्हणताच येत नाही. शब्दाने फक्त कळालं की परमात्मा असतो, परमात्म्याचं नास्तित्व नाही, म्हणजे त्याचं अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही. पण तो परमात्मा कसा आहे, कोण आहे, तर तो परमात्मा मीच आहे असं त्या ठिकाणी ज्ञान झालेलं नसतं ना. म्हणून याचं तात्पर्य असं की जो ज्ञाता आहे, जाणणारा जो आहे, त्याला जे जाणायचं आहे त्याला ज्ञेय म्हणतात. तर त्या ज्ञात्याला त्या ज्ञेयाचं ज्ञान हे दोन प्रकाराने होतं. एक आहे या रूपाने म्हणजे परोक्ष, आणि दुसरं असं आहे या रूपाने म्हणजे प्रत्यक्ष. तर यापैकी परमात्मा आहे हे परोक्ष ज्ञान झालं, आणि तरी देखील अज्ञानाची निवृत्ती होत नाही. म्हणजे परोक्ष ज्ञान जरी झालं ना तरी देखील अज्ञानाची निवृत्ती होत नाही. आणि त्यामुळे केवळ या परोक्ष ज्ञानाने बंध निवृत्ती रूप असला जो मोक्ष आहे तो देखील प्राप्त होत नाही. कारण अज्ञान एक, अज्ञान कार्य जगत दोन, आणि जीवाचा बंध यांचं प्रत्यक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष अज्ञान आणि प्रत्यक्ष भ्रम यांच्या निवृत्ती करता परमात्म्याचं प्रत्यक्ष ज्ञानच व्हावं लागतं. आणि
केवळ परोक्ष ज्ञानाने अज्ञानाची व बंधाची निवृत्ती होत नसल्यामुळे परोक्ष ज्ञानाचा लाभ झाला तरी पण आम्ही तो मानत नाही, असं भगवान म्हणतात. म्हणजे केवळ परोक्ष ज्ञानाने अज्ञानाची व बंधाची निवृत्ती होत नसल्यामुळे परोक्ष ज्ञानाचा लाभ जरी झाला तरी त्या परोक्ष ज्ञानाला भगवान तसं महत्त्व देत नाहीत. मग आता अशी शंका येणं संभवनीय आहे की परोक्ष ज्ञान जर निरर्थकच आहे तर श्रुतीतील सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म इत्यादी जी काही परोक्ष ज्ञानजनक अवांतर वाक्य आहेत ते निरर्थकच होतील. मग याचं उत्तर असं आपल्याला देता येतं की अवांतर वाक्याने होणारं परोक्ष ज्ञान हे परमात्माच्या अस्तित्वाचा निश्चय होण्याकरता आवश्यक आहे. आणि ज्याची नास्तिकता गेली असेल त्यालाच परमात्मा साक्षात्कार होतो. म्हणून परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानाचं साधन आहे. पण परोक्ष ज्ञानाचा लाभ झाला तरी सुद्धा आम्ही तो खरा लाभ मानत नाही, असं भगवान म्हणतात. म्हणजे या म्हणण्यातला अभिप्राय इतकाच आहे की केवळ परोक्ष ज्ञानाने म्हणजे शब्द ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होत नाही, तर अनुभव ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते. देव आहे किंवा देव 4 हाताचा आहे, अनंत भुजांचा आहे, एवढं फक्त कळून मोक्ष प्राप्ती होत नाही, तर त्याचा अनुभव ज्या वेळेला येईल त्यावेळेला मोक्ष प्राप्ती होईल. याला उदाहरण पुढे दिलं गेलेलं आहे. ज्ञानाचा निश्चय आघवा तो वाया, जैसा अंधाचिया हाती दीप, ज्ञाने जरी नोहे ब्रह्माचे दर्शन, तरी ते स्फुरण आंधळेच. म्हणजे एरवी परोक्ष ज्ञान हे प्रमाणजन्य असल्यामुळे यथार्थ असतं आणि त्या परोक्ष ज्ञानाचा विषय हा परमात्मा असल्यामुळे ते सत्य आणि संशयरहित असल्यामुळे निश्चयात्मक आणि ते परोक्ष असलं तरी स्वरूपतः स्वयंप्रकाशही असतं. परंतु आंधळ्याने हातात दिवा घेऊन काय करावं? त्याप्रमाणे केवळ परोक्ष ज्ञान घेऊन काय करावं? कारण परमात्म्याच्या अपरोक्ष ज्ञानावाचून मोक्षफळ प्राप्त होत नसल्यामुळे केवळ परोक्ष ज्ञानाचा निश्चय हा पूर्णतया वाया जातो. परोक्ष ज्ञान कसं असतं? नेहमी प्रमाणजन्य असतं. प्रमाण जसं असेल त्याप्रमाणे ते परोक्ष ज्ञान होत असतं. डोळ्याने जे पाहिलं ते परोक्ष ज्ञान आहे, पण त्याकरता डोळे हे प्रत्यक्ष प्रमाण आहेत. प्रमाणजन्य ते परोक्ष ज्ञान झालं आणि त्या परोक्ष ज्ञानाचा विषय तो परमात्मा असल्यामुळे यामध्ये ते सत्य जे आहे ते संशयरहित असल्यामुळे निश्चयात्मक आणि ते परोक्ष असलं तरी स्वरूपतः स्वयंप्रकाशही असतं. परंतु जसं आंधळ्याने हातात दिवा घेऊन उपयोग नाही, त्याप्रमाणे केवळ परोक्ष ज्ञानाने काय करायचं? केवळ परोक्ष ज्ञानाने मोक्षफळ प्राप्त होत नाही, म्हणून ते वायाच जातं. पुढे सांगतात, ज्ञाने जरी नोहे ब्रह्माचे दर्शन, तरी ते स्फुरण आंधळेचं, म्हणून या ज्ञान दाखवी जे काही ते सर्व होई परब्रह्म. जर परोक्ष ज्ञानाच्या प्रकाशाच्या सहाय्याने जे अज्ञानाने आवृत असलेल्या त्या ज्ञेय ब्रह्मतत्वापर्यंत बुद्धीची दृष्टी पोहोचली नाही, म्हणजेच परोक्ष ज्ञानाने ज्ञात्याची अंतःकरण वृत्ती ही ज्ञेयाशी अभिन्न झाली नाही, तर परोक्ष ज्ञान हे स्फूर्ती म्हणजे ज्ञेयाविषयी आंधळे म्हणजे अज्ञानी होऊन राहतं. याचं तात्पर्य असं की अज्ञान देखील 2 प्रकारचे आहे. एक ज्ञातृगत अज्ञान आणि दुसरं ज्ञेयगत अज्ञान. मग त्या ज्ञात्याला ज्ञेयाच्या अस्तित्वाचं ज्ञान नसणं याला ज्ञातृगत ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञातृगत अज्ञान जे आहे ते ज्ञात्याला शब्द प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने ज्ञेयाच्या अस्तित्वाचं जेव्हा परोक्ष ज्ञान होतं तेव्हा जातं. म्हणजे याचा अर्थ असा की ज्ञात्याच्या ठिकाणी ज्ञेयाच्या अस्तित्वाविषयी अज्ञान राहत नाही.
परंतु परोक्ष ज्ञानामध्ये मात्र ज्ञात्याची वृत्ती ही ज्ञेयाशी अभिन्न न झाल्यामुळे त्या ज्ञेयाच्या विशेष स्वरूपाविषयी ती वृत्ती आंधळीच होऊन राहते, म्हणजेच ज्ञेयगत अज्ञान राहतं. जेव्हा आता वृत्तीद्वारा त्या ज्ञेयाशी अभिन्न होतो त्यावेळेला ज्ञेयगत अज्ञान जातं, पण ज्ञेयाविषयी अज्ञान राहून केवळ ज्ञातृगत अज्ञान घालवणारी जी परोक्ष वृत्ती झाली तरी ती आंधळीच असते. म्हणून या ज्ञान दाखवी जे काही ते सर्व होई परब्रह्म. या अभंगाचा अर्थ असा आहे की म्हणून परोक्ष ज्ञानाला आंधळेपणा न येण्याकरता गुरुमुखाने झालेलं परोक्ष ज्ञान हे ज्ञेय ब्रह्माचं जेवढं सच्चित आनंद अद्वय असंग व्यापक इत्यादी स्वरूप दाखवीन त्या समग्र ज्ञेय वस्तूला प्रत्यक्ष करू शकणारी बुद्धी ही शुद्ध असावी लागते. आणि ती बुद्धीची शुद्धता निष्काम कर्माने व निष्काम भक्तीने होते. आणि गुरुनी उपदेश केलेल्या तत्वमसी या महावाक्यातील तत् आणि त्वम या दोन पदांचा लक्षार्थ जाणून व मनन निधिध्यासन करून संशय भ्रमांचे दोष घालवल्याने होत असतं. आणि अशी शुद्ध बुद्धी जेव्हा मी ब्रह्म आहे असा अखंड आकार धारण करते त्यावेळेला त्या ज्ञेय ब्रह्मावरचं अज्ञान जाऊन ती ब्रह्माला आत्मत्वाने पाहू शकते. कोण? शुद्ध बुद्धी. आणि याकरता म्हणूनच संशय भ्रमदोष रहित या परोक्ष ज्ञानाने दाखवलेल्या ज्ञेय ब्रह्माला आत्मत्वाने पाहू शकेल अशा प्रतिभायुक्त बुद्धीने जो संपन्न आहे तो ज्ञानी आहे असं समज. जेवढी ज्ञेयानुसार परोक्ष ज्ञानाची व्यापकता आहे तेवढीच ज्ञेयाला प्रत्यक्ष करणाऱ्या महावाक्यजन्य बुद्धीची व्यापकता जेव्हा असते तेव्हा तो पुरुष ज्ञानी नसून प्रत्यक्ष ज्ञानच आहे आणि असा शब्दाने त्याचा उल्लेख करावा लागत नाही, तो प्रत्यक्ष ज्ञानच असतो. बुद्धीमध्ये गुरुमुखाने परोक्ष ज्ञानाचा पहिला प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी त्या प्रकाशाच्या सहाय्याने ज्ञानापर्यंत पोहोचते किंवा ज्ञेयापर्यंत पोहोचते तो हात धरणी म्हणजे जिचा संभोगार्थ केव्हाही हात धरता येतो अशा खाजगीतील दासीला स्पर्श करणं जसं अवघड नसतं त्याप्रमाणे परतत्व ब्रह्माला स्पर्श करतो. म्हणजे बुद्धीमध्ये गुरुमुखाने परोक्ष ज्ञानाचा पहिला प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी त्या प्रकाशाच्या सहाय्याने ज्ञेयापर्यंत पोहोचते तो त्या परतत्व परब्रह्माला सहज स्पर्श करतो, विनाशायास स्पर्श करतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशा अपरोक्ष अनुभवाप्रत तो प्राप्त होतो. म्हणून ही ओवी जर आपण पाहिली तर शृंगार रस आणि शांत रसाचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. असो अर्जुना, असा जो पुरुष आहे तो पुरुषच ज्ञानरूप आहे. आणि हे बोलताना आश्चर्य ते काय आहे? किंबहुना सूर्याला सूर्य असं म्हणावं लागतं काय? नाही. म्हणून माऊली म्हणतात की माझ्याकडून या ग्रंथाचा अतिविस्तार होत आहे आणि तो लवकर संपत नाहीये. तव श्रोतेजन बोलती साचार आवरी विस्तार ज्ञानाचा हा. ज्ञानदेवा आता लाविसिका वेळ वर्णा या पुढील कथा भाग. आणि असं जेव्हा श्रोत्यांच्या लक्षात आलं तेव्हा श्रोते म्हणाले आता हे पुरं झालं रे बाबा, या ज्ञानी पुरुषाचा थोरपणा सांगू नकोस. किती सांगशील, पुष्कळ झालं हे पाल्हाळ. म्हणून मुख्य गीता ग्रंथातील वचनाला हा विस्ताराचा प्रतिबंध का करतोस? करू नकोस. म्हणजे आपल्यासारखे सामान्य श्रोते याला कंटाळतात, येत नवल नाही. पण
निवृत्तीनाथ महाराज इत्यादींनी सारखे श्रोते जे आहेत यांनी देखील लक्षात घेतलं आहे की हा ग्रंथ पुढे अनेकांकडनं अभ्यासला जाणार आहे, त्यावेळेला त्यांना कंटाळा निर्माण होऊ नये म्हणून माऊलीला म्हणतात, बस आता हा ज्ञानाचा विस्तार आवर. मूळ ग्रंथातील वचनाला हा विस्ताराचा प्रतिबंध नको. आम्हाला तुझ्या या वक्तृत्वाचा हाच मोठा पाहुणचार झाला आहे, कारण तू ज्ञान विषय हा फारच विस्ताराने सांगितला आहे. काव्यामध्ये मुख्य प्रतिपाद्य विषयापेक्षा केवळ रसच प्रमाणाच्या बाहेर असावा असं म्हणणाऱ्या कवींना गुरु मानून त्यांच्याकडून हा अतिमात्र रसाचा मंत्र घेत असशील तर श्रोत्यांना श्रवणाकरता मुद्दाम बोलावून आणून त्यांना शत्रू का करतोस? कारण अध्यात्माचा अंतरंग श्रोत्यांना विषयापेक्षा रसाला महत्त्व दिलेले काव्य हे कंटाळवाणं वाटतं आणि मग ते श्रोते वक्त्याचे शत्रू होतात. म्हणून याकरता तू इतर कवींचा संकेत स्वीकारू नकोस, कारण त्यामुळे मुख्य विषयाचा लाभ श्रोत्यांना होत नाही. उदाहरण देतात, एका बाईने आप्त इष्टांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि त्या पाहुण्यांच्या आदर सत्काराकरता बैठका टाकल्या. अत्तर, रांगोळ्या, उदबत्त्या, चांदीची ताटं इत्यादी सर्व व्यवस्था केली आणि पाहुणे पाटावर बसण्याच्या वेळेला ती बाई ते शिजवलेलं अन्न घेऊन मागच्या दारावाटे पळाली. तर असं जर तिने केलं तर तिचे इतर पाहुणचार प्राप्त झाले तरी सुद्धा ते कोणत्या फळाकरता आहेत? नाही ना. त्याप्रमाणे जर मुख्य विषय सोडून दिला आणि बाकीचाच पल्हाळ जर अधिक सांगत राहिला तर त्याचा काय उपयोग आहे? काय तरी पाट रांगोळीचा थाट, अन्नाशी तो गाठ नाही जरी. काय तरी गाय असोनी गोजिरी, न दे धार जरी काढावया. किंवा पुढे सांगतात की इतर सर्व गुणामध्ये चांगले, परंतु संध्याकाळी धारेकरता कासेला हात लावू देत नाही, लाथा मारते. अशी निरुपयोगी किंवा अवगुणी गाय कोणी पोशील काय? नाही ना. मग त्या गायीचा काय उपयोग? मग त्याप्रमाणे इतर कवींच्या काव्यापासून आत्मज्ञानाच्या या विषयात वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या बुद्धीचा विस्तार होत नाही, आत्म्याचा यथार्थ बोध होत नाही. म्हणजे जे आता आपण सर्व ज्ञानाचं लक्षण पाहिलं ना, जो विचार ऐकला, तो विचार ऐकताना क्लिष्ट जातो. अहो अधिक काय सांगावं या संदर्भामध्ये मी स्वतः बराच विचार करून कोणत्या सोप्या भाषेमध्ये हा विस्तार आपल्याला मांडता येईल याकरता पहिले प्रयत्न करावा लागला, मग सांगता आलं. म्हणून या विस्ताराने आत्म्याचा यथार्थ बोध होत नाही, परंतु इतर विषयासंबंधी मात्र ते कवी कितीतरी आवडीने रसपूर्ण भाषेत पाल्हाळवतात की सांगता सोयी नाही. परंतु त्या कवींचे असो, तू मात्र मुख्य ज्ञान विषय सांगून चांगलं केलंस. आता हे सांगतात की तू ज्ञानविषय सांगितला, हे चांगलं केलं आहे, परंतु आता मात्र त्याचा विस्तार नको. कारण ज्या ज्ञानाचा किंचित लेश प्राप्त होण्याच्या उद्देशाने योगाधिक साधनांचे कष्ट केले जातात, त्या ज्ञानाचं निरूपण तृप्ती होईपर्यंत ऐकायला मिळालं आणि विशेषतः तुझ्यासारख्या ज्ञाननिष्ठ ज्ञानदेवाकडून ते निरूपण ऐकण्यात आलं, हे चांगलंच झालंय. अमृताची 7 दिवस न उघडणारी वृष्टी लागे ना का, तिचा कंटाळा कोणी करील काय? किंवा सुखाचे दिवस कोट्यावधी जरी गेले आणि पुढे येणार असतील तर हे दिवस कोणी मोजीत बसेल काय? दुःखाचा एक एक दिवस नाही, एक एक मिनिट मोजला जातो, परंतु सुखाचे दिवस मोजले जात नाहीत. किंवा एक युगाची रात्र पूर्ण चंद्रासह असून ती विशेषतः उत्कर्षाला आलेली असेल तर चकोर पक्षी ती रात्र पाहत नाही काय? म्हणजे त्या रात्रीचा कंटाळा मानतात काय? नाही.
त्याप्रमाणे ज्ञानाचं निरूपण आणि अशा रसाळ भाषेत ऐकत असता आता हे पुरं झालं असं कोण शहाणा म्हणेल? श्रीमंत पाहुणा घरी यावा आणि वाढणारी बाई देखील उदार असावी आणि भाग्यवान असावी, आणि त्याशिवाय त्या श्रीमंत पाहुण्याला मिष्टान्न खाण्याची आवड असावी. तेव्हा रसस्वय म्हणजे दूध, तूप, साखर इत्यादी रसांशी संबद्ध असलेली मिष्टान्न लवकर संपावीत असं दोघांनाही वाटत नाही, आणि ती खाण्याला आणि वाढण्याला पुष्कळ शिल्लक असावीत असं दोघांच्याही मनामध्ये असतं. तसा हा प्रसंग झालाय. आम्हाला देखील ज्ञानाविषयी आसक्ती आहे, तुलाही ज्ञानाविषयीच प्रेम आहे, म्हणून आमची ज्ञान व प्रेमरस याविषयी 2 प्रेम आणि तुझं त्याच विषयीची 2 प्रेम असं चौपट प्रेम त्या व्याख्यानाजवळ झालंय. त्यामुळे आम्हाला ऐकण्याची इच्छा असल्यामुळे हे व्याख्यान नको असं म्हणवत नाही, आणि तू तर ज्ञानाविषयी डोळस आहेसच. पण असं असतानाही तरी आता यापेक्षाही बुद्धीची पुष्टता धारण कर आणि व्याख्यानात गीतेतील पदार्थ यथार्थ कर. म्हणजे हे सगळं जरी असेल ना तरी देखील या व्याख्यानामध्ये आता गीतेचे पद जे आहेत त्या पदांचा अर्थ तू सांगण्याकडे प्रवृत्त हो. म्हणजे हा ज्ञान विषय आम्हाला नको असं नाही. मी मगाशी बोलून आल्याप्रमाणे समोर असलेले माऊलीच्या समोरचे जे श्रोते आहेत ते विलक्षण अधिकार संपन्न आहेत. त्यामुळे त्यांना बाकी काही न सांगता हे सतत जरी सांगत राहिलं तरी चालणार आहे. परंतु निवृत्तीनाथ महाराज विचार करतात तरी सामान्य माणसाचं काय, आणि त्यामुळे ते म्हणतात की बस आवर आता. आणि असं संतांचं वाक्य ऐकल्याबरोबर श्री निवृत्तीदास असलेले ज्ञानदेव म्हणाले, महाराज आता माझंही असंच मनोगत आहे की बस पुष्कळ सांगितलं, आणि यावर तुम्ही स्वामींनी मला आज्ञा केली आहे तर आता मी बोलण्याचा व्यर्थ विस्तार वाढू देणार नाही. एवं ये 18 ज्ञानलक्षणे अवधारा. 18 ही ऐसी ज्ञानाची लक्षणे बोलिली श्रीकृष्णे पार्था लागे. मग म्हणे देव धनंजया जाण ह्यासी म्हणू ज्ञान ऐसे आम्ही. मग याप्रमाणे आत्तापर्यंत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिज्ञासूला ज्ञान आणि ज्ञानाचे लक्षण कळावेत. 1. साधकाला ज्ञानाच्या लक्षणावरून ज्ञानप्राप्तीची साधने कळावेत. 2. आणि सिद्धांनी त्यांचा अनुभव घ्यावा. 3. म्हणून हे 18 ज्ञानाचे लक्षण आपल्याला सांगितले आहेत. म्हणजे अमानित्वापासून ते तत्वज्ञानार्थ दर्शनापर्यंत जे सांगितले ते सर्व 18 ते तिथे ज्ञान या एकाच नावाने सांगितलेले आहेत असं माझं मत आहे. आणि आता इतर ज्ञानीही असंच म्हणतात. हे 18 लक्षण एकंदरीत ज्ञानाची किंवा ज्ञानीची सांगितलेली आहेत. मग पुढे सांगतात, वाटोळा आवळा हा तळ हातावर डोलत असलेला जसा प्रत्यक्ष पाहावा त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला डोळ्यांना दिसेल, अनुभवाला येईल असं ज्ञान प्रत्यक्ष दाखवलं आहे. आता हे महाबुद्धिमान अर्जुना, ज्याला अज्ञान असं म्हणतात ते कसं असतं, त्या अज्ञानाचं लक्षण तुला मी सांगतो. आता महाबुद्धे ऐकते अज्ञान उघड करून सांगू तुझं, तरी धनुर्धरा नव्हे जे का ज्ञान जाणते अज्ञान स्वभावेची. एरवी अर्जुना, ज्ञानाचं स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर अज्ञान कसं हे कळून येतच ना, कारण जे ज्ञान नाही ते सहजच अज्ञान असतं. असं पहा की दिवस पूर्ण संपतो तेव्हा मग दुसरी पाळी रात्रीचीच येण्याची उरते. दिवस व रात्री वाचून जगात जसं तिसरं काही येत नाही, त्याप्रमाणे जिथे ज्ञान नाही ते अज्ञान असतं हे निश्चित समज. पण तरी पण त्या अज्ञानाची काही लक्षणं मात्र सांगतो. म्हणून आता अज्ञान कसं असतं या संदर्भामध्ये भगवान बोलतात,
जो मानप्रिय आहे किंवा मानप्रिय अज्ञानी प्रतिष्ठेकरता जगतो, मानाची वाट पाहतो, लोकांनी केलेल्या सत्काराने ज्याला संतोष होतो, गर्वाने तर तो इतका मोठेपणावर गेलेला असतो की पर्वतांची शिखरं पर्वतावरनं खाली जशी उतरत नाहीत त्याप्रमाणे तो मोठेपणावरनं खाली उतरत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान असतं. म्हणजे हे लक्षण त्याच्या ठिकाणी आहे, तो अज्ञान आहे, अज्ञानी आहे असं माना. त्यानंतर मांगाने आणलेली मोळाची दोरी पिंपळाची मुंज केल्यानंतर ती जशी पिंपळाला उंच जागी बांधतात, त्याप्रमाणे स्वधर्मरूपी मोळाची दोरी तो वाणीच्या पिंपळाला बांधतो आणि जगात स्वधर्म प्रगट करतो. देवळात जसा मोर्चेल लोकांना दिसावा या बुद्धीने जाणून बुजून समोर उभा करून ठेवतात, त्याप्रमाणे प्रत्येक सभेत आपल्या विद्येचा पसारा घालतो, केलेला पुण्याचा डांगोरा पिटतो आणि जे काही कर्म करतो ते सर्व कीर्तीच्या तोंडाकडे बळवतो. प्रत्येकाच्या तोंडात आपली कीर्ती असावी याकरताच सर्व काही करतो, असा जो आहे त्याला देखील अज्ञानी म्हटल्या गेलेला आहे. तेव्हा अंतःकरण सुद्धा शुद्ध न करता वरवर भस्म गंध टिळे लावतो आणि देवांची पूजा करताना मी मोठा भगवत भक्त आहे असं लोकांना भासवून फसवतो, किंवा स्वतःकडे इतर जणांची सेवा करण्याचा प्रसंग आल्यास किंवा सत्कार करताना अंग व मन चोरतो, तो या प्रस्तुत विषयामध्ये अज्ञानाची खाण आहे असं समज. म्हणजे इतरांकडनं स्वसेवा करून घेण्यामध्ये ज्याला स्वारस्य आहे, परंतु स्वतः मात्र इतरांची सेवा करत असताना ज्याला अंतःकरणापासून त्रास वाटतो, असा जो आहे तो म्हणजे अज्ञानाची खाण आहे असं जाण म्हणे. आणि त्या अज्ञानाचा हिंसाचार कसा असतो तर सांगतात, अग्निवनात पसरला म्हणजे पशु पक्षी वृक्ष लता सर्व जसं काही जळतात, त्याप्रमाणे ज्याचा हिंसक आचाराने जगाला दुःख होतं, तो कौतुकाने जी जी बडबड करतो ती ती तीक्ष्ण भाल्यापेक्षाही अधिक टोचत असते. आणि जो आपल्या वाईट संकल्पाने विषाहून अधिक घातक असतो त्याला फार अज्ञान असतं. किंबहुना तो अज्ञानाचा ठेवाच आहे आणि त्याचं आयुष्य म्हणजे हिंसेचेच घर आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐसे हिंसे लागे वाहिले जीवन, जाणतो निधान अज्ञानाचे. वाईट संकल्पाने तो विषाहूनही घातक आहे. किंबहुना सुखदुःखादी द्वंद्व तर अज्ञानाला मुळीच सहन होत नाहीत. जसा लोहाराच्या दुकानातला भाता हा फुंकल्याने फुकतो आणि वारा सोडल्याने लागलीच रिकामा होतो, त्याप्रमाणे इष्ट आणि अनिष्ट यांच्या संयोग वियोगाने जो चढतो आणि उतरून जातो तो अज्ञानी आहे. वाऱ्याच्या वळशामध्ये सापडलेली धूळ जशी आकाशात चढते, त्याप्रमाणे लोकांनी केलेल्या स्तुतीच्या वेळी जो हर्षाने चढून जातो आणि कोणाच्या तरी तोंडाने थोडीशी निंदा ऐकतो आणि त्याच क्षणी दुःखाने कपाळ धरून बसतो. चिखल जसा पाण्याने थेंबाने विरघळून जातो आणि वाऱ्याने वाळून जातो, त्याप्रमाणे मान आणि अपमानाने जो विरघळून व वाळून जातो, ज्याला सुख दुःख हर्ष विषाद काम क्रोध क्षुधा पिपासा यापैकी कोणत्याही विकारांचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्णपणे अज्ञान आहे असं समज. आणि ज्याच्या मनामध्ये सरळपणा नसतो, दुसऱ्याचं वाईट करण्याविषयी दुष्ट भावनांच्या किंवा आपल्या मनातले तो कोणालाही काही न कळू देण्याविषयी गुप्त भावनांच्या ज्याच्या मनात काही गाठी असतात आणि लोकांशी बोलताना मात्र वाणी आणि दृष्टी मोकळी ठेवतो, कोणालाही शरीराने आलिंगन देतो आणि मनाने त्याला पाठ देतो, त्याला म्हणजे त्याला पुन्हा विसरून जातो, असा जो आहे तो अज्ञानी आहे.
दर्शन भाषण वरी दिसे नीट, परी असे गाठ मना माझी, करी अनेकांची पाठी राखे, पण एकासी वचन देऊन या. बोलताना वेगळं बोलतो आणि मनामध्ये वेगळं असतं, असा जो आहे तो अज्ञानी आहे. याला उदाहरण देतात, जसा पारधी हा पशुपक्ष्यांना चारा घालतो, मग पण ते पशुपक्ष्यांचं चारा घालणं त्याचं जे आहे ते वरवर पाहणाऱ्याला भूत दया वाटते, पण तो व्याध चारा घालूनच पशुपक्ष्यांचा घात करतो. त्याप्रमाणे अगदी सरळपणाने कोणाचीही पालन पोषण करतो व परिणामी चांगल्या माणसांचीही अंतःकरण विरुद्ध करतो. जशी शेवाळ्याने गुंडाळलेली गार आणि पिकलेली निंबोळी ही वरवर हिरवी आणि पिवळी दिसावी, तशी त्याची बाह्यक्रिया चांगली दिसते आणि बाह्यक्रिया जर चांगली आहे परंतु मुळामध्ये अंतःकरणातील भावना दुष्ट आहे, असं त्याच्या ठिकाणी आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलं आहे असं जाण. आणि अर्जुना, या बोलण्यामध्ये काही खोटे नाही, अगदी सत्य समज. किंवा गुरुच्या कुळाविषयी जो लाजतो, लोकांना हे माझ्या गुरूंचं कुळ आहे, हे माझ्या गुरूंचं घर आहे, हे माझ्या गुरु घराण्यातील माणसं आहेत, ह्या गुरुपत्नी आहेत, हे सहाध्यायी आहेत, हे गुरुबंधू आहेत, हा माझ्या गुरुचा संप्रदाय आहे, असं लोकांना सांगण्याचं ज्याला कमीपणाचं वाटतं, जो गुरुसेवेला कंटाळतो, जो गुरुपासून विद्या घेऊन गुरुविषयीच उन्मत्त होतो, अशा त्या अभक्ताचं वाणीने नाव घेणं म्हणजे हे अत्यंत निषिद्ध आहे. ज्याप्रमाणे उपनयन संस्कार संस्कृत असलेल्या व्यक्तीने उपनयन संस्कार संस्कृत नसलेल्या व्यक्तीच्या अन्नाचं सेवन करणं हे जसं निषिद्ध आहे, त्याप्रमाणे त्या गुरुभक्ताला गुरुच्या अभक्ताचं नाव घेणं हे निषिद्ध आहे. परंतु हे अज्ञान लक्षण सांगताना हे पाप घडलं आहे. आता श्रीरामासारख्या गुरुभक्ताचं नाव घेऊ आणि त्या योगाने वाणीला प्रायश्चित्त देऊ. सूर्य जसा शुद्धिकारक आहे तसं गुरुसेवकांचं नाम देखील सर्व शुद्धिकारक आहे असं सांगतात. आता पुढे असं चिंतन आहे की गुरुपत्नीशी गमन करणाऱ्या महापातकाचं नाव घेण्यात जो पापाचा विस्तार होतो तो सर्व विस्तार गुरुभक्ताचं नाव घेतल्याने ही वाणी घालवते. मग या मर्यादेपर्यंत गुरुभक्ताचं नाव अभक्ताच्या नावाच्या उच्चारापासून प्राप्त होणारं नरकाचं भय हरण करतं. आणि मग भगवान म्हणाले, आणखी देखील आता अज्ञानाचे जे लक्षण आहेत ते ऐक. कसे आहेत तर, जो शरीराने वर्णाश्रम विहित कर्म करण्याविषयी आळशी असतो, जो मनाने वेद शास्त्र पुराण देव संत गुरु यांच्याविषयी संशयाने भरलेला असतो, अरण्यातील मोडकळीस आलेला आड जसा असतो की त्या आडाच्या तोंडाशी काटे व आत नुसती हाडं भरलेली असतात, त्याप्रमाणे जो अज्ञानी आतून बाहेरून अशुद्ध असतो. उदाहरणार्थ, जसा कुत्रा पोटाकरता हे अन्न उघडं आहे का झाकलेलं आहे हे काही जाणत नाही, कोणतंही अन्न कुठेही खातो, त्याप्रमाणे द्रव्याकरता हे आपलं आहे किंवा हे दुसऱ्याच आहे असं जो कोणी जाणत नाही किंवा कोणाचंही द्रव्य कोणत्याही प्रकाराने घेतो तो अज्ञानीच आहे. त्याला उदाहरण दिलेलं आहे, गावातील सिंह, ग्रामसिंह म्हणजेच कुत्रा, या कुत्र्याच्या ठिकाणी जसं संबंधाकरता संभोगाकरता हे योग्य स्थान आहे किंवा नाही असा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीविषयी जो कोणताच विचार करत नाही, कोणतीही स्त्री कुठेही कोणत्याही वेळी त्याला चालते, नित्यनैमित्तिक कर्माची वेळ टळली किंवा ती करायची राहून गेली तरी त्याविषयी ज्याला खंत वाटत नाही,
व जो पाप करण्याविषयी निर्लज्ज आणि पुण्याविषयी अतिशय कोरा करकरीत आहे, ज्याच्या मनात संशय भ्रमाचा वेग आहे, अशी ही जी काही लक्षणं आहेत या सगळ्या लक्षणांनी युक्त असलेला जो आहे तो शुद्ध अज्ञानाचा पुतळा आहे असं जाण. जो डोळ्याने धनाच्या आशेलाच बांधून असतो, म्हणजे ज्याच्या डोळ्यापुढे धन मिळावं हीच एक इच्छा असते, आणि जसं गवताचं बी हे मुंगीच्या पायानेही हलतं, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थानेही जो सात्विक धैर्यापासून चलित होतो, किंवा पाय घातल्याबरोबर डबक्यातील पाणी जसं गढूळ होतं त्याप्रमाणे भयाचं नाव काढताच जो घाबरून जातो, किंवा पुरात पडलेला भोपळा जसा वाहत जातो त्याप्रमाणे मनोरथांच्या धारेबरोबर ज्याच्या मनाला वाहनं असतं आणि ज्याचं मन अनेक मनोरथांच्या प्रवाहाबरोबर कुठल्या कुठे वाहत जातं, वाऱ्याच्या सहाय्याने धूर जसा दिशेच्या मर्यादेपर्यंत जातो, म्हणजे जसे दिशेत पसरतो त्याप्रमाणे दुःखाच्या वार्तेने जो कासावीस होतो किंवा वावटळीप्रमाणे जो कुठेही आश्रय घेत नाही, म्हणजेच एखाद्या क्षेत्रात किंवा तीर्थस्थळात किंवा सप्तपुऱ्यांपैकी कोणत्याही एखाद्या पुरीत स्थिर राहण्याचा जो जाणत नाही तो अज्ञानीच आहे असं समज. किंवा माजलेला सरडा जसं झाडाच्या शेंड्यापासून बुडापर्यंत आणि बुडापासून शेंड्यापर्यंत पुन्हा पुन्हा निष्कारण हेलपाटे घालतो, त्याप्रमाणे ज्याच्या अंगात इकडून तिकडे तिकडून इकडे व्यर्थ हिंडणारा वारा भरलेला असतो, किंवा रोवल्या वाचून रांजण जसं स्थिर राहण्याचं जाणत नाही तसा जो मूर्छित होऊन पडला, झोपी गेला किंवा मृत होऊन पडला तरच तो एके ठिकाणी राहतो, एरवी सारखा फिरत राहतो, या सर्व लक्षणांनी युक्त जो असतो ना तो अज्ञानीच आहे असं समज. त्याच्या ठिकाणी पुष्कळ आणि मोठा अज्ञान असतो, आणि तो चंचलपणाचं किंवा चंचलपणाने माकडाचं जणू काही भावंडच असतं. म्हणजे माकड जसं अतिचंचल आहे त्याप्रमाणे तो देखील अतिचंचल आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना लेंडीला पाण्याचा लोंढा आला तर तो जसा वाळूच्या बांधाला जुमानीत नाही, त्याप्रमाणे जो स्वैराचार करीत असताना शास्त्राचा निषेध पुढे आला तर त्या निषेधाच्या तोंडाला थप्पड मारण्याला घाबरत नाही. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणाला निग्रहाचा धरबंध नाही, ज्याची क्रिया ही व्रताला मध्येच मोडते, धर्माला पायाने लाथाळते आणि शास्त्र नियमांचा कणाच तोडून टाकते, जो पाप करण्याचा कंटाळा मानत नाही, पुण्याचा ओलावा कसा असतो हे जाणत नाही, किंवा लाजेचा बुंधा खणून टाकतो, किंवा आपल्या कुळाला, कुलमर्यादेला आणि कुलाचाराला जो पाठमोरा होतो, जो वेदाज्ञेला दूर ठेवतो, कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या क्रियेमध्ये परिणामी कोणता विशेष आहे हे ज्याला कळत नाही, या सगळ्या लक्षणांनी युक्त जो आहे ना तर तो अज्ञानी आहे. म्हणजे आता काय आहे, हे अज्ञानाचं जे लक्षण चाललेलं आहे तर यामध्ये प्रत्येक ठिकाणी तो अज्ञानी असं हे पादुपद आपण लावूनच घ्यायचे. उदाहरणार्थ, पोळ जसा मुकाट फिरतो तसा जो मुकाट फिरणार आहे तो अज्ञानी, वारा जसा अफाट वाहतो त्याप्रमाणे जो नित्य निरंतर भ्रममान आहे तो अज्ञानी आहे. अरण्यात फुटलेला पाण्याचा पाट जसा स्वैर वाहतो, किंवा आंधळा हत्ती माजला तर तो जसा स्वैर पुळत सुटतो, किंवा डोंगरामध्ये अग्नी पेटला तर तो जसा सर्वांना जाळीत सुटतो, त्याप्रमाणे ज्याचं चित्त सर्व विषयांकडे मोकाट सुटलेलं असतं तो अज्ञानी आहे असं जाणा. किंबहुना म्हणतात, उकरड्यावर काय पडत नाही, सगळंच पडतं. मोकाट जनावर कुणाला सापडत नाही, सर्वांना सापडतं. गावच्या वेशीचा उमरा कोण ओलांडत नाही, सगळेच ओलांडतात. ज्याप्रमाणे सत्रात तयार झालेलं अन्न कोण खात नाही, सगळेच खातात.
सामान्य मनुष्याला अधिकार प्राप्त झाला तर तो त्या अधिकाराचा कोणता दुरुपयोग करत नाही, सर्वच करतात. वेश्येच्या वाडीत कोण शिरत नाही. तसंच ज्याचं अंतःकरण संयमरहित आहे त्याच्या ठिकाणी अज्ञानाची संपूर्ण समृद्धी आहे असं जाण. बरं, यापुढे अजून सांगतात, जो जिवंत असो अथवा मेलेला असो विषयावरचं प्रेम सोडत नाही. स्वर्गात देखील खावयास भोगावयास मिळावं म्हणून इथूनच पुण्याची जोडी करून ठेवतो. जो भोग प्राप्ती करता खूप श्रम करतो, ज्याला काम्य कर्म करण्याचं किंवा रतिक्रीडेचं व्यसनच असतं, किंवा कदाचित विरक्ताचं तोंड पाहण्यात आलं तर जणू काही विटाळ झाल्याप्रमाणे अंगावरच्या वस्त्रानिशी स्नान करतो. त्याला सचैल स्नान म्हटलेलं आहे. अर्जुना सचैल करी जो का स्नान, देखोनी वदन विरक्ताचे. असा जो तो अज्ञानीच आहे. एखाद्या वेळी विषयच भोगत्याला कंटाळून जातात, पण भोगता विषयाला कंटाळत नाही. आणि देह नश्वर आहे असं जाणून परमार्थ करण्याविषयी तो सावध होत नाही. तसंच कुष्ठरोगी अन्न सडलेल्या हाताने खातो, परंतु त्याला त्याविषयी किळस वाटत नाही. त्याप्रमाणे याला कुठेही काही खाताना किळस वाटत नाही. असा जो तो अज्ञानीच आहे. किंवा गाढवीन जसं गाढवाला अंगाला स्पर्श करू देत नाही, गाढव जवळ आले तर मागचे पाय उडवते व लाथा मारून त्याचं नाकाड फोडतं, तरी पण ते गाढव मागे पाय काढत नाही आणि निर्लज्जपणाने तिचा छंद जसा सोडित नाही, त्याप्रमाणे जो विषयाकरता जळत्या अग्नीत उडी टाकतो, प्राणांतिक संकटात देखील पडतो आणि अंगावर मद्याती व्यसनांचे अलंकार मिरवतो, असा जो आहे तो अज्ञानी समजावा. होय उरस्फोट तरी धावू लागे, मृगजळा मागे मृग जैसा. उर फुटून जमिनीवर पडेपर्यंत हरिण जसा मृगजळातील पाणी पिण्याची हाव वाढवतो, परंतु हे पाणी म्हणजे रौहीण मुहूर्ताची माया आहे हे त्याला समजत नाही. त्याप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंत विषय संपादन करताना, कणकण रक्षण करताना, देहबुद्धीच्या शक्तीचा ऱ्हास होताना आणि अशा अनेक प्रकारांनी त्रास दिला तरी सुद्धा तो त्रास मानित नाही आणि उलट विषयावर अधिकच प्रेम करतो. असं आहे. विषय संपादन करण्यात, मिळवण्यामध्ये देखील दुःख आहे, रक्षण करण्यातही दुःख आहे आणि त्यांच्या उपभोगात देखील दुःखच आहे. बाळपणा माझी माय बापाचेच, वेड असे साच तया लागी, मग तारुण्यात स्त्रियेशी बोलून जातसे रंगून भोगा माझे. पहिल्या बाळपणात आई मला काहीतरी खाण्यास दे, बाबा मला पैसे दे, हेच वेड असतं. म्हणजे पहिली बाळ तशी आईबा हेची पिसे. बालपणामध्ये आई वडिलांशिवाय त्याला दुसरं काही नाही, पण पुढे तारुण्यामध्ये हे आई वडिलांचं वेड संपतं आणि मग स्त्रीच्या मांसपिंडाने तो वेडा होऊन राहतो. मग तारुण्यात शरीर बलाने स्त्रीचा भोग घेत असता पुढे हळूहळू म्हातारपण येऊ लागतं आणि तेव्हा जो पूर्वी स्त्रीवर प्रेमभाव असतो तोच नंतर मुलाकडे आणतो. मग आंधळ मूल जन्माला आलं तर आई जशी त्याला जवळच बाळगते, त्याप्रमाणे हा म्हातारा मुलं बाळं आपल्या भोवतीच ठेवतो, त्यांना आपल्यापासून दूर किंवा अलग होऊ देत नाही आणि अशा विषयासक्तीतच तो जीवानिशी मरतो, पण मरेपर्यंत तो विषयाला विटत नाही. आणि असा जो आहे त्याच्या ठिकाणी अज्ञानाला मर्यादा नाही असं जाण. आणखी काही अज्ञानाची लक्षणं सांगतो आम्हाला. असो आता चित्त देऊन या, ऐक लक्षणे आनिक सांगू तुझ, देह हाची आत्मा ऐसा मनोधर्म, बाळगोनी कर्म आरंभीचो. देह हाच आत्मा आहे
अशा मनोवृत्तीवर आरूढ होऊन जो कर्म करण्याला आरंभ करतो आणि थोडं किंवा बहुत जे जे काही कर्म करतो त्या कर्माच्या अभिमानाने कुंथू लागतो. तो म्हणतो, अहो काय माझे चांगलं कर्म आहे असं म्हणू लागतो. मग देवलविसा म्हणजे क्षुद्र देवतेचा उपासक होतो. हा डोक्यावर ठेवलेल्या देव्हाळ्याप्रमाणे देव्हाऱ्याच्या उत्साहाने अंगात देवाचं वारं आणतो आणि घुमू लागतो, नाचतो. जे तो क्षुद्र देवतेचा उपासक हा जसा डोक्यावर ठेवलेल्या देव्हाराच्या उत्साहाने अंगात देवाचं वारं आणतो, घुमू लागतो, नाचू लागतो, त्याप्रमाणे हा जो अज्ञानी आहे तो विद्येने व तरुण वयाने माजतो आणि गर्वाने छाती ताठ करून चालतो. तो काय म्हणतो की जगात मीच एक श्रीमंत आहे, माझ्याच घरी संपत्ती आहे, माझी व्यवहार करण्याची पद्धत कुणाजवळ आहे, म्हणून माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही, मीच एक सर्वज्ञ, मीच एक जगप्रसिद्ध आहे, आणि असा सर्व संतोषाचा अभिमान घेऊन तो राहत असतो. हे सगळं अज्ञानाचंच लक्षण आहे. क्षयव्याधी किंवा रक्तकुष्ठ जडल्यानंतर त्या मनुष्याला खाण्यापिण्याचे भोग दाखवू नयेत, कारण तो ते भोग पाहताच ते घेण्याविषयी मनात चरफडतो आणि त्याप्रमाणे दुसऱ्याचं चांगलं पाहून ज्याला सहन होत नाही किंवा पणतीतला दिवा वात तेवढी खाऊन टाकतो, तेलाला जाळीत जातो आणि जिथे ठेवावा ती जागा काजळासारखीच काळी होते. बरं, पाणी शिंपडलं तर तो तिडपिड करतो, वारा घातला तर तो प्राण टाकतो आणि घराला लागला तर काळे देखील उरू देत नाही. थोडा प्रकाश करतो पण तेवढ्यानेच उष्णता निर्माण करतो. त्या पणतीतल्या दिव्याप्रमाणे तो विद्वान अल्पगुणी आणि बहुदोषी असतो. म्हणजे दिव्याचा जर आपण विचार केला तर दिवा कसा आहे, तो प्रकाश देतो, थोडी उष्णता देतो, हा त्याच्या ठिकाणी असलेला चांगला सद्गुण आहे. परंतु त्या दिव्याच्या ठिकाणी थोडे गुण आणि दोष मात्र खूप आहेत. काय काय दोष आहेत तर तो पंक्तीतला दिवा तेलाला जाळतो, म्हणजे ज्याच्या जीवावर जगतो त्यालाच जाळतो, त्याला कमी करतो. वात जी आहे ती खाऊन टाकतो, वात असल्यामुळेच तो जळतो की नाही. पण अशा अनेक जगामध्ये आहेत की ज्याच्या जीवावर जगतात, शेवटी त्यालाच खाण्याचा प्रयत्न करतात, खाऊन टाकतात. बरं, म्हणजे हे दोन दोष आहेत. वात खातो, तेलाला जळतो, त्यानंतर जिथे ठेवला जातो तिथे आजूबाजूला प्रकाश येतो, पण त्या दिव्याच्या वरची जागा जर आपण पाहिली तर काजळासारखी काळी होते की नाही. ठीक आहे, बरं, त्या दिव्यावरती जर पाणी शिंपडलं गेलं तर तिडपिड करतो, त्याला वारा घातला तर प्राणच टाकतो, आणि तोच दिवा घराला जर लागला तर काळी देखील उरू देत नाही. म्हणजे गुण कमी झाले आणि दोष मात्र अधिक झाले. हे जसं आहे दिव्याचं, त्याप्रमाणे तो अज्ञानी पुरुष जो आहे तो अल्पगुणी आणि बहुदोषी असतो. पुढे सांगतात, औषध म्हणून दिले दूध तरी, जैसे नवज्वरी मारकते, ना तरी ते दूध पाजिले सर्पाते, तरी विष होते उलटवणे. तरुण ज्वर म्हणजे नवज्वर ज्याला झालेला आहे अशा माणसाला औषध म्हणून अमृतमय गोदुग्ध दिले तर त्या योगाने त्याचा ताप ज्वर अधिक वाढतो, किंवा सर्पाला दूध पाजलं तर ते विष होऊन उलटतं. त्याप्रमाणे त्याच्या अंगी सद्गुणाने दुसऱ्याचा मत्सर, शहाणपणाने अहंकार, तपाने आणि विद्येने अमर्याद गर्व वाढत असतो. आपण रावणाचा विचार करा ना, विद्या, सामर्थ्य, धन हे सगळं रामाकडे आहे आणि रावणाकडे आहे, पण दोघांनी आपल्याकडे असलेल्या या गोष्टींचा विनियोग कशा करता केला हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे एक सुभाषितकार असं सांगतात, विद्या विवादाय धनम मदाय, शक्ती परेशाम परिपीडनाय, खलस्य साधो विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. सज्जनाला प्राप्त झालेली विद्या तिने तो सर्व जगाला शहाणं करतो,
ज्ञानाय. सज्जनाला प्राप्त झालेलं धन तो दान करतो आणि सज्जनाला प्राप्त झालेली शक्ती याने तो जगाचं रक्षण करतो. रामरायाने हेच केलं. पण एखाद्या दुष्टाला जर ह्या गोष्टी प्राप्त झाल्या तर तो उन्मत्त होतो. विद्या विवादाय, तो आपल्याकडे असलेली विद्या ही विवादाकरता, इतरांना अपमानित करण्याकरता, तिरस्कृत करण्याकरता म्हणून तिचा उपयोग करतो. धनाने तो उन्मत्त होतो आणि शक्तीने इतरांना पीडा देतो. असं ज्या ठिकाणी पाहायला मिळेल त्या ठिकाणी ते अज्ञान आहे असं समजा. उदाहरण देतात, एखाद्या अंत्यजाला राज्यावर बसवलं तर तो फुगून जातो. अजगराने खांब गिळला तर तो पूर्वीपेक्षा अधिकच फुगतो. त्याप्रमाणे जो गर्वाने फुगलेला पाहशील तो अज्ञानी आहे असं जाण. जो लाटण्यासारखा नम्र होत नाही, दगडासारखा द्रवत नाही, किंवा फुरसा म्हणजे विषारी सर्प हा चावला तर ते मांत्रिकालाही मारून टाकतात, त्याप्रमाणे जो गुणवान आणि विद्वानांचा देखील घात करतो. फार काय सांगावं, त्याच्याजवळ अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे तुला आम्ही प्रतिज्ञेने बोलतो. तयाची या ठाई वाढले अज्ञान सांगतो निक्षूण तुझं ऐसे. ठासून सांगतो म्हणे, मागील जन्मांचे करीना स्मरण, जायत जो गुंतून देह गेही, कृतघ्नासी जैसे केले उपकृत, किंवा दिले वित्त चोरा हाती. अज्ञान कसं असतं, अज्ञानी कसं असतं हे विस्ताराने सांगण्यात चाललेलं आहे की अर्जुना, आणखी असं पहा की जो घर, देह, स्त्री, पुत्र या परिवारात रममाण झाल्यामुळे कालच्या अनुभवलेल्या अगदी ताज्या जन्मदुःखांचा देखील विचार करत नाही. कृतघ्नावर उपकार केला तर तो जसा विसरून जातो, किंवा चोऱ्याच्या हातात व्यापार दिला तर तो जसा सचोटीने करण्याचा विसरतो, किंवा निर्लज्ज मनुष्याची स्तुती केली तर तो जसा विसरतो. किंवा याला आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. ओढाळ म्हणून कापून या कान, दिले घालवून श्वाना लागे, तरी हलविता आपले शिपुटे, येई ते लोचट परतून. म्हणजे एक कुत्रा घरात शिरून भाकरी पोळी ओढून नेत असताना एकदा हाकलून लावला, पण पुन्हा आला तेव्हा त्या घरमालकाने त्याचं कान आणि शिपूट कापून टाकलं. पण आश्चर्य असं की रक्ताने ओले कान आणि शेपूट असताना ते दुःख अद्याप भरत झालंय देखील नाही. तोच निर्लज्ज पुन्हा तो ओढाळपणा करण्याकरता आला जसा यावा. किंवा बेडूक हा सर्पाच्या तोंडात पूर्णपणाने बुडून जात असतानाही तो माशी खाण्याच्या इच्छेने जसा जीभ बाहेर काढतो, पण आपण सर्पाच्या तोंडात सापडल्यामुळे मरणार आहोत याची त्याला काही जाणीव नसते. हे जसं आहे त्याप्रमाणे डोळे, नाक, कान, मुख, गुद, शिश्न ही नवहूद्वारे मळाने पाझरतात आणि अंगावर खरूज, नायटे, कुष्ठ, गजकर्ण इत्यादी जिवंत दुर्गंधीचे त्वचारोग होतात. ज्या योगाने पूर्वजन्मीचं पाप आणि जन्मदुःख त्याच्या चित्तामध्ये सलत नाहीत तो अज्ञानी नाही तर काय आहे. किंबहुना जो मातेच्या उदररूपी गुहेत विष्ठेच्या थरात पचून उदराग्नीने 9 महिनेपर्यंत उकडला जातो. उदररूपी गुहाचे गर्भाशयाचं वर्णन करतात. गर्भामध्ये किती दुःख आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. मातेच्या उदररूपी पोटरूपी गुहेत तो विष्ठेच्या थरामध्ये राहतो आणि जठराग्नीने 9 महिनेपर्यंत उकडला जातो. ते गर्भवासातील दुःख आणि जन्मताना जे दुःख झालंय त्यापैकी तो काहीच आठवत नाही. मलमूत्रांच्या चिखलामध्ये जे लोळत होते ते मूल आपल्या मांडीवर आलं हे पाहून जो किळस येऊन थुंकत नाही व त्याचा कंटाळाही मानत नाही. किंबहुना
कालच एक जन्म घेणं संपलंय आणि लागलीच उद्या पुन्हा येणार आहे असे हे देखील ज्याला काहीच वाटत नाही. आणि त्याचप्रमाणे आयुष्याच्या भरभराटीचा आभास पाहून उद्या मरण येईल याची काळजी देखील जो करत नाही तो अज्ञानीच आहे. किंवा आपण असे चिरकाल जगू अशा विश्वासाने मृत्यूलोकामध्ये मृत्यू म्हणून एक पदार्थ आहे हे ज्याच्या मनाने मानलेलंच नाही, आपण मरणार आहोत हे ज्याला कधी आठवतच नाही. किंवा थोड्या पाण्यात राहणारा मासा हे पाणी कधीच आटणार नाही या आशेने खोल डोहाकडे जसा जातच नाही. किंवा पारध्याच्या गोड गाण्याच्या मोहाने हरिण जसा त्या घातक पारध्यावरती दृष्टी घालत नाही. किंवा माशाने गळ न पाहता मांसाची गोळी जशी गिळावी. किंवा दिव्याचा झगझगाट पाहून किडा म्हणजे पतंग हा जसा झडप घालतो परंतु हा आपल्याला जाळील हे त्याला कळत नाही. किंवा आळशी हा झोपेच्या सुखात घर जळत आहे हे देखील जसं पाहत नाही. किंवा एखादा मूर्ख विष घालून शिजवलेलं अन्न न जाणता ते जसं खातो त्याप्रमाणे या आयुष्याचं सोंग घेऊन मृत्यूच आला आहे हे जो राजस वैषयिक सुखामध्ये रमल्यामुळे जाणत नाही तो अज्ञानीच समज. शरीराची होत असलेली वाढ, दिवस आणि रात्र यांचं युगल आणि विषय सुखाचं वैपुल्य हे सर्व सत्यच आहे असं जो मानतो तो अज्ञानी. म्हणजे थोडक्यात काय आहे, आयुष्य, काळ आणि विषय सुख हे सर्व त्याला कायम टिकणारे आहे असं वाटतं. आणि असं ज्याला वाटतं तो अज्ञानी आहे असं समज. पुढे सांगतात, त्या बापड्याला हे कळत नाही की एखाद्या वेश्येचं जे एखाद्या प्रियकराला देहासगट सर्वस्व देणं आहे तेच त्याला सर्वस्व लुटणं आहे. तसाच प्रकार या राजस असलेल्या विषय सुखांमध्ये आहे. म्हणजे प्रवासामध्ये सोबतच्या संभावित चोराने एखाद्यावर केलेले मित्रत्व तेच त्याचं प्राण घेणं आहे हे जसं त्याप्रमाणे. किंवा भिंतीवरील चित्राला स्नान घालणं हेच त्या चित्राचं जसं मरण आहे. किंवा पांडुरोगाने सूज येऊन अंग लठ्ठ झालं तर त्याच लठ्ठपणाच्या नावाने आयुष्य संपलं आहे असं जाणावं. त्याप्रमाणे खाणं आणि झोपणं हाच काय तो पुरुषार्थ या भ्रमाने भ्रांत झालेले लोक आयुष्याची वृद्धी म्हणजे आयुष्याचा नाश आणि विषयांची वृद्धी म्हणजे विषयांचा नाश हे जाणतच नाही, कळतच नाही. त्यांना ते उलट वाटतं. बरं झालं, पण चपळ पायाने शूळाच्या समोर धावणाऱ्याच्या प्रत्येक पावलाने जसा मृत्यू जवळ येतो त्याप्रमाणे जशी जशी देहाची वाढ होते आणि जशी जशी आयुष्यातील गेलेल्या दिवसांची वाढ होते आणि जशी जशी भोगण्याचीही वाढ होते तसं तसं मरण हे आयुष्याला अधिकाधिक प्रमाणाने जिंकतं. आणि जसं मीठ पाण्याने घासलं तर त्या मिठाची थोडी थोडी झीज होता होता ते कायमचंच नष्ट होतं. त्याप्रमाणे प्रमाणाबाहेर खाण्याने होणारी देहाची पुष्टता आणि कोणत्याही विषयाचा घेतलेला अतिभोग या योगाने दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जातं आणि त्या कारणाने हे आयुष्य एके दिवशी मृत्यूस्वरूप काळाला प्रत्यक्ष पाहणार आहे. या दुर्घटना हातोहात अतित्वरेने घडत आहेत हे ज्याला कळत नाही, ज्या मूर्खाला माहीत नाही तो अज्ञानी जाणावा. आपण बघा, अतिशय उत्साहाने आनंदाने वाढदिवस साजरा करतो, परंतु प्रश्न असा आहे की तो खरोखर वाढदिवस आहे की घट दिवस आहे. तर प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर तो घट दिवसच आपल्याला पाहायला मिळतो. कारण की आयुष्यातील तेवढं
आयुष्य आपलं हे कमी झालेलं असतं, परिसमाप्त झालेलं असतं. परंतु असं हे दिवसानुदिवस क्षणोक्षणी अल्प होत असलेलं आयुष्य ज्याला जाणवत नाही, लक्षात येत नाही, आणि विषय हे ज्याला रममाण अधिक आनंददायी वाटतात, तो म्हणजे अज्ञानी आहे. अर्जुना, फार काय सांगावं रे. विषयभोग हा शरीराचा नित्य नवा मृत्यू आहे, पण हे विषयांच्या कपटी स्वरूपामुळे त्याला दिसत नाही. तो अज्ञान देशाचा राजा आहे. अर्जुना, या माझ्या बोलण्यात आणखी काहीही लक्षणांचं स्थान पडणार नाही, कारण हे लक्षण परिपूर्ण असल्यामुळे आणखी काही लक्षणं सांगण्याची आवश्यकता पडणार नाही, किंवा लक्षणामध्ये दुसऱ्याचं स्थान पडणार नाही. म्हणजे ही लक्षणं जो अज्ञानी आहे त्या अज्ञान्या व्यतिरिक्त दुसऱ्याच्या ठिकाणी जाणार नाहीत. या सर्व लक्षणांनी जो युक्त आहे तो केवळ एक अज्ञानीच आहे. असं नाही होणार की अज्ञानी पण असाच असतो, ज्ञानी पण असाच असतो, असं दुसरीकडे हे लक्षण अतिव्याप्त होणार नाही. असो, पुढे सांगतात की भोग समृद्ध आयुष्याच्या संतोषाने जसा तो मृत्यूला बघत नाही, म्हणजे मृत्यूचा विचार करत नाही, तसाच तो तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाला देखील मुजत नाही. डोंगराच्या कड्यावरनं लोटलेला गाडा किंवा पर्वताच्या शिखरावरनं सुटलेला धोंडा पुढे काय आहे हे जसं बघत नाही, त्याप्रमाणे जो मूर्ख पुढे म्हातारपण येणार आहे, पुढे आपली काय अवस्था होईल, आज आपण जर या पद्धतीने वागलो तर पुढे आपल्याला आयुष्यामध्ये काय भोगावं लागेल, परलोकात काय भोगावं लागेल, हे भविष्य जो पाहत नाही तो अज्ञानी जाणार, तो मूर्ख जाणार. किंवा अरण्यात आडबाजूच्या ओहळाला पुराचं पाणी यावं, किंवा 2 रेड्यांची टक्कर माजावी, हे जसं आहे त्याप्रमाणे तारुण्याचा ज्याला मद चढलेला असतो तो अज्ञानी आहे. परंतु काय होतं, पुढे म्हातारपणामध्ये शरीराचा पुष्टपणा कमी होऊ लागतो, सौंदर्य ओसरू लागतं, आणि म्हातारपणी मस्तक हे शिरोभागाच्या ठिकाणी खाली वागतं. मग दाढी पांढरेपणा धारण करते, म्हणजे पांढरी होते, जणू ती मान स्वतःला हलवून हलवून आता प्रपंच करू नको, वाढवू नको, अशा खुणेने बोध करते. बघ अशी मान हलायला लागते की नाही. मग ती जी मान हलते ना, तर ती काय सुचवते म्हणे की आता प्रपंच करू नको, आता वाढवू नकोस, अशा खुणेने जणू काही बोध करते, आणि त्याला प्रपंचापासून जणू काही परावृत्त करते. पण तरी देखील तो मूर्ख त्या मानेचं न ऐकता त्या प्रिय वस्तूंचा विस्तार करतच असतो, वाढवतच असतो. नन्नाचाच पाढा गिरवील जाण हालोनिया मान लटलटा, परी हे आधीच चिंती ना जो काही, वाढवित जाई माया मोह. मग आदळेल उरी पुढील जोवरी, कळेना तोवरी आंधळ्यासी. पुढे आलेला खांब, भिंत इत्यादी कठीण पदार्थ छातीवर आदळेपर्यंत आंधळ्याला जसे दिसत नाही, किंवा आळशी मनुष्य डोळ्यावरच्या चिपडाने संतोषी होतो, कारण त्याला देह स्वच्छ ठेवण्याचा कंटाळा वाटतो, त्याप्रमाणे आजचं तारुण्य भोगत असतानाच जो उद्याच्या म्हातारपणाला विचारदृष्टीने पाहत नाही तो पुरुष खरोखर अज्ञानी आहे. तैसा जो पुढील वार्धक्य न देखे, घेता भोग सुखे तारुण्यात, पार्था मूर्तिमंत अज्ञान तो साच, संशय नाहीच तिळ मात्र. पुढे सांगतात, आंधळे पांगळे वाकडे कुबडे माणसं पाहून गर्वाने त्यांना हिणवतो, वेडावू लागतो, परंतु तो असं म्हणत नाही की उद्या माझी सुद्धा हीच अवस्था होऊ शकते, होणार आहे. देहावर
म्हातारपणाच्या आणि मरणाच्या खुणा येतात, तरी पण ज्याला तारुण्याचा भ्रम सोडत नाही, देहावर म्हातारपणाचे चिन्ह स्पष्ट दिसत असतानाही ज्याला मी आणखी तरुणच आहे असा भ्रम असतो, तो अज्ञानाचं घर आहे. अर्जुना, हे माझं वचन सत्य मानून घे. आणि तसेच आणखी देखील महत्त्वाचे जे काही अज्ञानाचे लक्षणं आहेत ते मी तुला आता सांगणार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की स्वतःचं वय लपवण्याकरता माणसं अनेक प्रयत्न करतात, किंवा त्यातच त्यांना काय स्वारस्य निर्माण होतं देव जाणे. एकदा असं सांगतात की ते अंकांवरती काही पैसे लावून वगैरे जो काही खेळला जातो, तर तिथे एक स्त्री आली आणि पैसा असल्यामुळे तिने सांगितलं, मला हा खेळ खेळायचा आहे, परंतु खेळ कसा खेळावा माहिती नाही. कसा खेळावा? तर त्यातील एका व्यक्तीने सांगितलं, बाई सोपं आहे, एक काम करा, तुमचं वय किती आहे? तिने सांगितलं, माझं वय 25 आहे. मग असं करा, 25 नंबरवरतीच तुम्ही पैसे लावा. आणि त्याप्रमाणे तिने 25 नंबरवर पैसे लावले. ते यंत्र फिरवलं गेलं. चेंडू ज्यावेळेला सोडला गेला त्यावेळेला तो चेंडू 35 क्रमांकावरती येऊन थांबला, तिथे अटकला. आणि हे पाहून ती स्त्री भोवळ येऊन खाली पडली. आणि ज्यावेळेस त्याला शुद्धीवर आणलं, विचारलं, आपण मूर्छित का झालात? तिने सांगितलं, माझं खरं वय 35च होतं, परंतु मी माझं वय लपवण्याकरता म्हणून 25 सांगितलं होतं. म्हणजे असं आपलं म्हातारपण जो लपवण्याचा प्रयत्न करतो, अज्ञानीचा आहे. पुढे महत्त्वाची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत अज्ञानाची, त्यामध्ये असं सांगतात, आला वाघाची या रानातून पोळ, दैवे एक वेळ चरोनिया, म्हणून त्या ठाई धरून विश्वास, पुन्हा चराया असं धावे जायचा. एक पोळ म्हणजे बैल वाघाच्या अरण्यातून एकदा पोटभर चरून दैववशात सुरक्षितपणे गावात आला, पण पुन्हा तो त्याच अरण्यात जसा धावतो. मग हे धावणं शहाणपणाचं एक मूर्खपणाचं आहे की जिथून आपण मरणाच्या तावडीतून सुटून आलेलो आहोत त्या ठिकाणी पुन्हा जाणं हे जसं मूर्खपणाचं आहे. किंवा एका माणसाने सर्पाच्या घरातून अकस्मात द्रव्याचा ठेवा बाहेर आणला आणि जीविताची हानी न होताही दैवावशात तो स्वस्थ म्हणजे खुशाल राहिला. एवढं कृत्य सहजगत्या घडलं, पण त्या कारणाने द्रव्याच्या ठेव्यावर सर्प कधीच नसतात या समजुतीने तो निश्चित नास्तिक होतो. त्याप्रमाणे अकस्मात 1-2 वेळा देहाला आरोग्य प्राप्त झालं, एवढ्यावरनं देहामध्ये रोग या नावाचा विकार कायमचाच आहे हे जो मानत नाही, किंवा वैर्याला झोप आली एवढ्यावरून आता माझ्याशी असलेलं वैर संपलं असं जो भ्रमाने समजतो, तो जसा मुलाबाळांसह नाश पावतो, त्याप्रमाणे जोपर्यंत आहार निद्रेचा उत्कर्ष आहे, भूक चांगली आहे, घरात वेळेवर जेवणाची व्यवस्था आहे, रात्री चांगली झोप लागते आणि रोगही निवांत आहेत म्हणजे खवळलेले नाहीत, असं जोपर्यंत सर्व प्रकारचं स्वास्थ्य आहे तोपर्यंतच जो भावी रोगाची काळजी करत नाही. आणि जसे जसे स्त्री पुत्रांच्या संगतीत दिवस आनंदाने जात आहेत आणि त्या उद्योगधंद्यात जशी जशी संपत्तीची भरभराट होत आहे, तशी धुंदीच्या धुळेने ज्याचे विचाराचे डोळे आंधळे होतात. परंतु कधीतरी स्त्री पुत्रांचा वियोग होईल आणि एकाच दिवसात गरिबी येईल, हे पुढचं दुःख जो बघत नाही, अर्जुना, असा तो अज्ञानी आहे. म्हणजे या वरच्या लक्षणांनी युक्त जो आहे तो अज्ञानी आहे असं समजा. आणि तारुण्यात गुरासारखा खादाड व ओढाळ असलेल्या इंद्रियांना जो स्वैर विषय चारतो म्हणजे भोगवतो, तो देखील तसाच अज्ञानी आहे असं जाणावं. किंबहुना पुढे सांगतात, तरुण वयाच्या मदाने आणि संपत्तीच्या सहाय्याने भोग्य किंवा अभोग्य यांचा विचार न करता
जो सरसकट विषय भोगीत जातो किंवा शास्त्रदृष्टीने जे निषिद्ध आहे म्हणजे जे करू नये म्हणून सांगितलेलं आहे ते करतो, आणि जे संभवनीय नाही ते व्हावं असं मनामध्ये आणतो, किंवा जे चिंतू नये तसं चिंतन करतो, ज्याचा विचार करू नये त्या संबंधी ज्याची बुद्धी विचार करते, जिथे प्रवेश करू नये तिथेच प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो, ज्याला शरीराने आणि मनाने स्पर्श करू नये त्याला स्पर्श करतो, किंवा जिथे जाऊ नये तिथे जातो, जे पाहू नये ते पाहतो, जे खाऊ नये ते खातो, असं शास्त्र निषिद्ध कर्म केल्यानेच जो संतुष्ट होतो किंवा ज्याची संगती धरू नये त्याचीच संगती धरतो, जिथे आसक्ती ठेवू नये तिथे आसक्ती ठेवतो, ज्या संप्रदायाचा आचार मानू नये त्याचाच जो आचार मानतो, किंवा जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते कुत्र्याप्रमाणे भुंकतो म्हणजे बडबडतो, याप्रमाणे जे करू नये ते करीत असताना पाप निर्माण होईल हे जो पाहत नाही. स्त्री, पुत्र, विद्या, सत्ता, संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी जे करू नये ते शास्त्र निषिद्ध करीत असता, जे प्रतिकूल अदृष्टामुळे शक्य नाही त्याचं चिंतन करत असताना, जे चिंतू नये ते दुसऱ्याचं वाईट चिंतत असताना, जे विचार करू नये त्या देहनिर्वाहाचा विचार करत असताना, जिथे प्रवेश करू नये त्या मद्य, वेश्या आणि शत्रुगृहामध्ये प्रवेश करत असताना, म्हणजे मद्यालयात, वेश्यालयात आणि शत्रुगृहात, किंवा जे मागू नये ते परधन मागत असताना, शरीराने ज्याचा स्पर्श करू नये ती रजस्वला, सुतकी, पापी यांना स्पर्श केला असता, मनाने ज्यांना स्पर्श करू नये त्या काम, क्रोध, लोभ या विकारांना स्पर्श करताना, मनाने जाऊ नये त्या तीर्थक्षेत्र आणि हे कोणीच नसलेल्या स्थळास गेले असता, पाहू नये ते परस्त्री रूप कामुक बुद्धीने पाहिलं असता, जेव्हा जे खाऊ नये ते निषिद्ध मांसादी अन्न खाल्लं असता, धरू नये ती दुर्जनाची संगती धरली असताना, किंवा स्त्री, पुत्र, देह यांची घर यांची आसक्ती धरली असता, किंवा आचरण करू नये तो वेदबाह्य संप्रदायाचं आचरण पाळलं असताना, ऐकू नये ती वेदशास्त्र, गुरु, देव यांची निंदा ऐकताना, किंवा शृंगारिक स्त्री गीत ऐकली असताना, बोलू नये ते गुह्य किंवा कठोर, अश्लील, असत्य असं बोललं असताना, या सर्व कृत्यांपासून देहदृष्टीने रोगाचा दोष, सांपत्तिक दृष्टीने विनाशाचा दोष, राजशासन दृष्टीने दंडाचा दोष, नैतिक दृष्टीने अपकीर्तीचा दोष, धर्मदृष्टीने पापाचा दोष आणि अध्यात्म दृष्टीने बद्धतेचा दोष प्राप्त होईल. पण हा परिणाम जो पाहत नाही, म्हणजे आता आपण जे पहिले पाहिलं ना, जिथे प्रवेश करू नये तिथे प्रवेश, मग कुठे प्रवेश करू नये तर सांगितलं मद्यालयामध्ये, वेश्यालयामध्ये आणि शत्रुगृहात प्रवेश करू नये. म्हणजे असं या ठिकाणी जर गेला तर मग त्याचे परिणाम काय होतील, या सगळ्या प्रकारचे जे काही वेगवेगळे दोष आहेत ते दोष जो पाहत नाही आणि केवळ शरीराला आणि मनाला गोड वाटतं एवढ्यावरून जो कर्तव्य आणि अकर्तव्यांचा विचार करत नाही आणि जो करण्याच्या नावाने भलतंच करतो, परंतु यामुळे मला पाप लागेल किंवा नरक यातना भोगाव्या लागतील हे पुढचं जो कोणी पाहतच नाही, जे काहीच पाहत नाही, किंबहुना शरीराच्या संगतीने जगामध्ये अज्ञान इतकं बलवान होतं की जे सज्ञान माणसाबरोबरही झगडू शकतं. ज्ञान विज्ञान संपन्न आणि संतांनी त्याला नाना प्रकाराने चांगला उपदेश केला तरी त्यावर कुतर्काचे नाना आक्षेप घेऊन त्यांचं म्हणणं मोडून टाकतो आणि हट्टाने आपलं म्हणणं खरं आहे असं प्रस्थापित करतो. हे अशा पद्धतीचे जी लक्षणं आहेत ती सर्व अज्ञानाची लक्षणं आहेत.
आणि या लक्षणांनी युक्त जो आहे तो मूर्तिमंत अज्ञानी आहे असं जाण. म्हणून आता पुढे सांगतात मग सज्ञानाचे संगे झुंबू पाहे परी किरीटी हे असो आता लक्षणे आणि क सांगेन मी येथ जेणे ते यथार्थ जाणावे. हे लक्षणे पुरी झाली. आता आणखी काही अज्ञानाची लक्षणं मी सांगणार आहे ती ऐक, ज्यामुळे तुला तो अज्ञानी यथार्थ स्वरूपाने कळेल. आणि मग आता भगवान जे काही त्या अज्ञानी व्यक्तीचं लक्षण सांगणार आहेत त्या लक्षणाचा विचार आपल्याला उद्यापासून ऐकायला मिळेल. आजचं हे वाङ्मयीन पुष्प श्री स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर.